नमस्कार मंडळी, मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायचं, एकाचे दोन करायचं. मोहरी घ्यायची, स्वच्छ निवडून घ्यायची, मिक्सरमध्ये काढायची. जिरे काढायचे मिक्सरमध्ये. आपली डाळ आणायची, मिरच्याचं लोणचं घालण्यासाठी. मीठ टाकायचं, हळद चवीनुसार टाकायचं. लिंब टाकायचे, माझ्याकडे लिंब नव्हते म्हणून मी टाकले नाही. तर छान त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी हे टाकत आहे मसाला. सगळं चमच्यानं छान मिक्स करून घ्यायच्या. मिरच्या खूप तिखट असतात, जिरे पावडर पण टाकायचं. त्यानंतर मी हे मोहरीचं पावडर काढले टाकत आहे. त्यानंतर हळद टाकली मी, मस्त कलर 2 चमचे टाकले हळद मी. त्यानंतर चमचा एक सारखं हलवून घ्यायचं छान. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, काही नाही, बाहेरच ठेवायचं. फ्रीजमध्ये राबल्यानंतर मग भरणीत घालून ठेवायचं. त्यानंतर मग मी स्वच्छ उन्हाला तुरी धुतल्या होत्या, तुरीची डाळ धुवून घ्यायची स्वच्छ. तुरी शेतातल्या असतात, शेतातून मग धुतलेल्या 2 दिवस उन्हात वाळू घालायच्या तुरी वाळल्यावर मग छान त्याला जात्या वाटं काढायचं. जात्या वाटं काढल्यावर मग तेल पाणी लावायचं त्याला छान व्यवस्थित. तेल पाणी लावल्यावर हे कुट्टा तीनदा निघू लागला. माझा मुलगा पण खूप परेशान करू लागला, मी करतो मम्मा. मग मला त्यानं थोडीशी मदत करू लागली. मग मी एकेरी डाळ केली अशी. मग तेल पाणी लावून डब्यात ते गच्च बांधून ठेवायचं. 2 दिवस 3 दिवस ऊन द्यायचं. मग थंड झाली की डाळ, गरम डाळ कधीच काढायची नाही, चुरी होते. हे बघा, मला आली की नाही डाळ बनवायला, नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.